हा पण त्यांना खूप मिळालेला आहे. आणि आता ते हैदराबादला राहायला असतात, नोकरी हे ते करतातच आहेत. मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीमध्ये असं व्यस्त त्यांचं शेड्यूल असतं, पण त्याच्यामधनं त्यांच्या घरी शनिवार रविवारी एक अभ्यास वर्ग असतो. म्हणजे मुक्ताताई प्रवचन आम्ही बऱ्याच वेळा ऐकत असतो, आपल्या ग्रुप्समध्ये पण मुक्ताताईच्या कविता आणि प्रवचन येत असतात. पण प्रमोद आता आपल्याला सांगायचं असं की व्यस्त शेड्यूल शनिवारी आठवड्यावर व्यस्त असले तरी त्यांच्या घरी हे सातत्याने बरेच वर्ष त्यांच्याकडे आले नव्हता स्वतः. आणि शिकवाई पद्धत पण वेगळी असते. म्हणजे एखादा समाज आणि त्या समाजावर आजचं प्रवचन आहे किंवा वर्ग आहे असं त्याच्या घरी नसून प्रमोददादा एखादा विषय निवडतात तासबोधामधला आणि तो विषय समोर ठेवून त्याबद्दल बोललं जातं. अशा वेगळ्या पद्धतीने त्यांच्या घरी तासबोध अभ्यास वर्ग होत असतो. आणि ते स्वतःही उत्तम प्रवचक काय आपल्याला समोर ते दिसणारच आहेत. मी प्रमोददादांना विनंती करते की त्यांना जो दिलेला विषय आहे ज्ञान आणि जीवनमुक्ती हा विषय त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडावा. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभार्पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुं सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय, सब संतन की जय। सगळ्या संतांना वंदन करून आणि इथल्या उपस्थित सगळ्या मान्यवरांना विनम्र नमन करून आणि आपल्या सगळ्या श्रोतृवर्गाला सादर अभिवादन करून आजच्या या चिंतनाकडे आपण वळूया। एक आटपाट नगर होतं, त्या नगराचा एक राजा होता। या नगराचा राजा छान राज्य करायचा आणि राज्य करत असताना त्याच्यामध्ये एक दिवस असा विचार आला की आपण राज्यात फेरफटका मारावा, म्हणून तो राज्यात फेरफटका मारायला म्हणून निघाला। प्रवास करता करता एका ठिकाणी त्याला एक आढळलं की एक साधू बाबा शांतपणे बसलेले आहेत। तो त्यांना जाऊन विचारायला गेला की साधूजी, तुम्ही इथे का बसले आहात आणि इथे काय करत आहात, कशा करता इथे बसलेला आहात? साधू म्हणाले, मी इथे शांतपणे बसलो, मला काही करत नाहीये, मी शांत बसलो इथे। आपल्या आनंदामध्ये ते साधू मग्न होते। राजा विचारतो त्यांना की तुम्ही महान त्यागी दिसत आहात, तुम्ही सगळ्या संसाराचा त्याग करून इथे बसला आहात, म्हणून मी तुम्हाला नमन करतो। म्हणून त्या राजाने त्या साधूंना साष्टांग प्रणिपात केला। साधू बाबा उठले, त्यांनी त्या राजाकडे बघितलं। त्या राजाला म्हणाले की तू तर माझ्यापेक्षाही महान त्यागी दिसतोयस, म्हणून त्यांनी राजाला साष्टांग नमस्कार केला। आता राजा बुचकळ्यात पडला की हे कसं काय चाललंय। राजा म्हणाला, साधू महाराज तुम्ही असं काय म्हणताय, मी कसं त्यागी? साधूने त्याला प्रश्न विचारला, असं बघ, सगळ्यात मोठ्या गोष्टी करता लहान लहान गोष्टींचा त्याग करणं हे जास्त चांगलं, हा जास्त त्याग? सगळ्यात लहान लहान गोष्टींकरता एकदम मोठ्या गोष्टीचा त्याग करणं हे जास्त चांगलं? सांग बरं। 2 मिनिटं त्यांनी राजाने विचार केला, प्रश्न जरा बुचकळ्यात टाकणार होता। राजाने विचार केला आणि म्हणाला की हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साधू महाराज, की छोट्या छोट्या गोष्टी, मोठी गोष्ट मिळवण्याकरता छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करणं हे बुद्धिमानाचं काम आहे। असा माणूस बुद्धिमान असला पाहिजे। पण त्यागाच्या बाबतीत म्हणाल तर मग मोठ्या गोष्टीचा त्याग करणं, म्हणजे काहीतरी मोठं प्राप्त करण्याकरता त्याचा त्याग करून छोट्या गोष्टींचं मिळकत करणं, म्हणजे हा मोठा त्याग म्हटला पाहिजे। मग राजाने त्याला समजून सांगितलं, साधू महाराजांनी राजाला समजून सांगितलं। साधू महाराज म्हणाले, बघ आता असं आहे, परमानंदाचा जे निश्चल अशाश्वत असं जे तत्व आहे ते मिळवण्याकरता म्हणून छोट्या क्षुल्लक आणि किरकोळ अशा विषय सुखांचा त्याग करणं हे श्रेष्ठ का तो मोठा जे मिळकत आहे, जे मोठं धन आहे, खरं म्हणजे शाश्वत सुख आहे, त्या मोठ्या धनाचा त्याग करून छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींकरता आणि पैसा राज्य संपत्ती याच्या करता
आपलं गुजारा करणं कुठला मोठा त्याग आहे. मग राजाचे डोळे उघडले. म्हणून साधू महाराज म्हणतात की म्हणून तू श्रेष्ठ का, कारण तू मोठ्या गोष्टीचा त्याग केलेला आहेस छोट्या छोट्या गोष्टींकरता. म्हणून सगळ्यात जास्त त्यागी कोण, तर तू. पण साधू राजाला एक गोष्ट कळली. त्यांनी साधू महाराजांना सांगितलं, माझे डोळे उघडून त्याबद्दल धन्यवाद. बुद्धिमान आणि त्याग, बुद्धिवंत आणि त्यागी पुरुष हा या परमार्थाचा अधिकारी आहे. जो त्याग करू शकतो, जो विरक्त आहे तो, आणि बुद्धिमान याच्या करता की जे खरं प्राप्तव्य आहे ते मिळवण्याकरता म्हणून त्याच्या मागे लागणं ही खरी कसरत आहे. आणि जे मिळवायचं आहे त्याला काय करतात, त्याला म्हणतात ज्ञान. आपल्याला काय मिळवायचं आहे, दोन शब्द वापरतो आपण, मोक्ष किंवा दुसरी गोष्ट वापरतो ज्ञान. एक तर ज्ञान मिळवायचं किंवा मोक्ष मिळवायचा असं आपण म्हणतो. ज्ञान मिळवायचं म्हणजे काय, आपण एवढे शिकलेलो असतो, सवरलेलो असतो, काय कोणी कोणी काय काय डिग्री घेतलेली असते, कोणी कोणी PhD घेतलेली असते, डॉक्टरेट मिळवलेली असते. मग आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे का? हे ज्ञान म्हणजे काय, कुठलं ज्ञान आहे आणि हे कशा करता मिळवायचं. तर आपल्या समोर शास्त्र दोन शब्द प्रयोग ठेवतात. एक म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा त्याला दुसरं म्हणतो आत्मज्ञान. म्हणजे काय, आत्म्याचं ज्ञान करून घेणं याला आत्मज्ञान म्हणतात, किंवा ब्रह्माचं ज्ञान करून घेणं याला ब्रह्मज्ञान म्हणतात. पण डॉक्टर काका म्हणतात की ब्रह्मज्ञान हा शब्दच मुळात चुकीचा आहे. कारण ब्रह्माचं ज्ञान करून घेणं या शब्दामध्ये हा शब्द बरोबर नाही. सूक्ष्म विचार केल्यानंतर हे कळतं. व्यवहारिक भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये आपण असं म्हणतो की मला ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं किंवा ब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे, आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. हे व्यवहारिक भाषेत बोलणं ठीक आहे. पण ब्रह्मच मुळात ज्ञानरूप असल्यामुळे ब्रह्माचं वेगळं ज्ञान होत नाही. त्याच्यामुळे जर का मी इथे विधान केलं की ब्रह्माचं ज्ञान होणं आपल्याला या जन्मात काय कुठल्या अनेक जन्मात शक्य नाही, तर ते चुकीचं ठरणार नाही. काय म्हटलं मी आता, ब्रह्माचं ज्ञान होणं आपल्याला या जन्मातच नव्हे तर पुढच्या अनेक जन्मात शक्य नाही. एकदम धस्स व्हायला होतं ना, असं कसं म्हणतोय. ब्रह्माचं ज्ञान होणं शक्य, ब्रह्मच मुळात ज्ञानरूप आहे हे जाणून घेणं हे खरं ज्ञान आहे. ब्रह्म हे काही ऑब्जेक्ट नाहीये, ब्रह्म ही काही वस्तू नाहीये, ब्रह्म ही काही कुठलं एक रंगरूप असलेली गोष्ट नाहीये की ज्याचं आपण ज्ञान करून घेऊ. म्हणून ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माची अनुभूती. तर खरा शब्द तिथे असा वापरायला पाहिजे, ब्रह्मानुभूती किंवा ब्रह्मानुभव, आत्मानुभव. पण आपण शास्त्रामध्ये पण आणि ग्रंथांमध्ये पण ब्रह्मज्ञान हा शब्द प्रयोग येतो. एक दोन प्रकारे आपण या ब्रह्मज्ञानाकरता किंवा आत्मज्ञानाकरता विचार करतो. पहिला अप्रोच असा असतो की ते कोण आहे तो ईश्वर, कोण आहे ते ब्रह्म, कोण आहे तो देव, तो जाणून घ्यायचा. त्या देवाची उपासना करत त्या देवाला जाणणं, देवाची प्राप्ती करून घेणं असा एक शब्दप्रयोग वापरला जातो. देव म्हणजे काय ही संकल्पना कळवून घेणं म्हणजे देवाला शोधणं, म्हणजे कुठेतरी बाहेर दुसरीकडे शोधणं. समर्थांची उभी आहे, देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक, येर अवघेची निरर्थक पोटविद्या. मुख्य ज्ञान काय सांगितलं समर्थांनी, ज्ञानाचं सार्थक कशात आहे, देव ओळखावा एक. म्हणजे काय म्हणतात समर्थ, देवाला शोधा. अजून एक समर्थांची उभी आहे, आधी देव ओळखावे मग अनन्य भावे भजावे, अखंडची ध्यानची करावे सर्वोत्तमाचं. आधी देवाचं ओळखावं म्हणजे देवाला ओळखा असं समर्थ पण सांगतात. म्हणजे काय, एक देवाला शोधण्याचा प्रयत्न करणं. मग आता हा देव म्हणजे कोण आपण बघूया थोड्या वेळाने. दुसरा एक मार्ग आहे, बरेच संत, रमण महर्षींसारखे संत बरेच सांगतात, नाव दाय आर्ट. म्हणजे काय, नो कोण तुम्ही, स्वतःला शिका, समजा स्वतः कोण आहे, मी कोण आहे हे जाणून घेणं, मी कोण आहे हे शोधणं. एक म्हणताय की देव कोण आहे शोधा, दुसरं म्हणतंय मी कोण आहे शोधा. आता पंच झाली की कुठल्या मार्गाने जायचं, पहावे आपणासी आपण या नाम ज्ञान, समर्थांची दुसरी उभी. मग आपणासी आपण जर का बघायचं असेल आणि आपल्याला आपल्यामध्ये शोधायचं असेल तर तिथे पण एक जाता येतं, म्हणजे आतमध्ये पण बघता येतं आणि त्यांनी पण ज्ञान होण्याची शक्यता आहे. आणि देवाला शोधायला गेलो तर देव शोधाया गेलो देवची होणी ठेलो असं संत तुकाराम महाराज म्हणतात. मग आता कुठला मार्ग चांगला, त्या दोन्ही मार्ग बरोबर, दोन्ही मार्ग बरोबर आहेत. दोन्ही मार्गांनी गंतव्य एकच आहे, पोहोचायचं जिथे आहे ती जागा एकच आहे. कारण आपल्या श्री गुरूंनी आपल्याला जी उपासना दिली आहे, जे सांगितलं आहे
ते तू आहे तत्त्वमसि हा जो उपदेश त्यांनी केलेला आहे तो तिथेच पोहोचवतो. तो देव, ते देवत्व स्वतःमध्ये शोधणं म्हणजे साधना. त्या देवत्वाचा स्वतःमध्ये ती देवत्व जागृत करणं म्हणजे साधना. तर ही शिकत असताना कुठल्याही मार्गाने जरी गेलो आपण तरी देखील आपण पोचणार एकाच ठिकाणी आहोत. आपल्यामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण कुठल्या पद्धतीने समजून घ्यायचं आणि ते मी आहे हे कसं स्वीकारायचं याचं चिंतन या ज्ञान विषयामध्ये होणार आहे. परमार्थ विज्ञान या पुस्तकामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात विस्तृत चॅप्टर धडा कुठला असेल तर तो ज्ञान आहे. आणि खूप सगळी शास्त्रीय चिकित्सा आणि वेदांताचं चिंतन त्या विषयामध्ये आहे. आज आपला विषय जो आहे हा ज्ञानाचा आणि जीवनमुक्ती असे 2 विषय दिलेले आहेत. त्यामुळे प्रश्न पडला की आता काय करायचं आणि कसं करायचं. आपण दोन्ही विषयांना थोडा थोडा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला काही वेळ आपण ज्ञानावर चिंतन करू. त्याच्यामध्ये देखील शास्त्र भाग मी आवडता घेईल किंवा थोडासा कमी ठेवेल. त्याचं कारण असं की त्याचा सगळ्यांचा आपला अभ्यास झालेला आहे आणि हे समारोपाचं सत्र आहे, शेवटचं सत्र आहे. म्हणजे आता फक्त उजळणी करायचं म्हणजे माझं काम सोपं आहे. मला शास्त्र शिकवायची की गरजच नाही, फक्त उजळणी करायची धडधड. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो जीवनमुक्ती, तो आपण बघू. ज्ञान शब्दच मोठा मजेशीर आणि गंभीर वाटतो आणि आपल्याला तर सतत प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होत असतं. आपण तर स्वतःला ज्ञानीच समजत असतो, हो की नाही? 2 गोष्टी आहेत. एक व्यवहारातलं ज्ञान जे होतं आपल्याला ते, आणि दुसरं अध्यात्मातलं जे शास्त्राने सांगितलेलं आहे जे खरं आत्मज्ञान आहे ते. तर व्यवहारातलं ज्ञान आपल्याला कसं होतं याचा आपण थोडासा विचार करू आणि पुढे जाऊ. कारण व्यवहाराच्या ज्ञानाबद्दल आपल्याला काही जास्त चिंतन करायची गरज नाही. फक्त ती प्रोसेस, ती प्रक्रिया काय ते आपण बघू. ज्ञान होतं म्हणजे काय होतं व्यवहारामध्ये. माझं जे ज्ञान होतं, ज्ञान म्हटल्याबरोबर प्रश्न उपस्थित होतो की कोणाचं ज्ञान झालं, कशाचं ज्ञान झालं आणि कोणाला झालं आणि किती झालं, असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. त्याला डॉक्टर काकांनी छान शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे भेसळीचं ज्ञान. ज्ञान म्हटल्याबरोबर हे प्रश्न उपस्थित झाले म्हणजे खरं ज्ञान जे आहे म्हणजे निरपेक्ष ज्ञान आहे ते बाजूला पडलं आणि मग त्याच्यानंतर या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधामध्ये जे ज्ञान होतं ते भेसळीचं म्हटलं जातं. कारण ते कुठल्या तरी वस्तूचं, कुठल्या तरी परिस्थितीचं, कुठल्या तरी घटनेचं, कुठल्या तरी व्यक्तीचं, कशाच्या तरी बद्दलचं ज्ञान आपल्याला झालेलं असतं, कोणाला तरी झालेलं असतं. म्हणजे कोणाला म्हणजे जीवाला, वस्तूचं किंवा परिस्थितीचं कशाचं तरी ज्ञान कोणाला तरी होणं याला व्यावहारिक भाषेत आपण ज्ञान होणं असं म्हणतो. एखादा विषय समजून घेणं याला आपण ज्ञान होणं म्हणतो. त्या ज्ञान होण्याकरता पण काही कंडिशन्स असतात. सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे आता समजा माझ्यासमोर हा फोन आहे, या फोनचं मला ज्ञान व्हायला पाहिजे. फोनचं ज्ञान होण्याकरता काही गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो फोन, त्या फोनवर प्रकाश पाहिजे, म्हणजे तो उजेड पाहिजे. इथं तो फोन मला दिसण्याकरता म्हणून मला उजेड पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या फोन बघण्याकरता मी जागा पाहिजे, माझे डोळे शाबूत पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा फोन माझ्या दृष्टीच्या टप्प्यात असला पाहिजे, दृष्टिक्षेपात असला पाहिजे, फील्ड ऑफ विजन ज्याला म्हणतो. नाही तर फोन तिकडच्या खोलीत आहे, तो फोन आहे, मी जागा आहे, पण मला फोन दिसेल का? नाही. पण फोन दिसण्याकरता, फोनचं ज्ञान होण्याकरता या 3 गोष्टींची क्रायटेरिया, या 3 गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. या फोनचं ज्ञान होण्याकरता अजून या फोन, आज आपण म्हणतो की या फोनचं मला ज्ञान झालं कारण हा माझ्या दृष्टीत आहे. पण आता दुसरा प्रश्न पडतो की या फोनचं ज्ञान झाल्याबरोबर बाकीचे पण तरंग आपल्या चित्तात उमटतात की अरे हा फोन माझा आहे, हा फोन माझा नाही, हा फोन काही बरोबर नाही, हा फोन मला आवडत नाही, या फोनची स्क्रीन तुटली, हा फोन खराब आहे, हा फोन चांगला आहे. हे देखील ज्ञानच होतं, याला देखील ज्ञानच म्हणतो आपण. बरेच मानसिक स्तरावर जे भाव फोन बघितल्यानंतर होतात, म्हणजे वस्तू बघितल्यानंतर त्याच्यानंतरच्या वस्तूबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया असतात, अनुकूल किंवा प्रतिकूल, या प्रतिकूल अनुकूल प्रतिक्रियांचं देखील आपल्याला ज्ञान होतं. ते आपल्याला पटकन कळत नाही, आपण बघतो हे आहे म्हणून, पण अशा बद्दलची रिॲक्शन इतकी पटकन येते त्याच्याबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल, की आपल्याला कळत पण नाही, पण ते पण आपल्याला ज्ञान झालेलं असतं व्यावहारिक भाषेमध्ये. आता ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की ते म्हणजे एखाद्या वस्तूचं ज्ञान
ऑब्जेक्टिव्ह असतं किंवा सब्जेक्टिव्ह असतं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याचा रंग, रूप, वगैरे वर्णन, लांबी, रुंदी वगैरे वर्णन, आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे आता आपण बघितलं तसं मला आवडला, मला नाही आवडला, अशा बद्दलचं चिंतन. हे ज्ञान होणं हे मुख्य जरी का असलं तरी देखील आत्मज्ञान या प्रकारे होत नाही असं शास्त्र आपल्याला सांगतं. मग आत्मज्ञान कशा प्रकारे होतं असा प्रश्न पडतो. तर त्या आत्माला एक सुंदर शब्द आहे आत्मज्ञान होण्याकरता. त्या शब्दाचं आपण चिंतन करणार आहोत आज. तो शब्द आहे स्वसंवेद्य. आत्मा हा स्वसंवेद्य आहे. म्हणजे आत्म्याला अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नसताना सुद्धा, म्हणजे प्रकाश नसताना सुद्धा मला त्याचं ज्ञान झालं पाहिजे. ते माझ्या फील्ड ऑफ विजन म्हणजे दृष्टिक्षेपात ती वस्तू असली नसली तरी मला त्याचं ज्ञान, आता हे ज्ञान झालं पाहिजे का असलं पाहिजे हा प्रश्न आहे. कशाचं ज्ञान व्हायचंय? ज्ञान आतमध्ये आहेच. आपल्या आतमध्ये असणारं जे ज्ञान आहे त्याला स्वसंवेद्य म्हटलेलं आहे. ते ज्ञानरूप, तो आत्मा, तो मी. आणि हे असणारं ज्ञान आपल्याला बाकीच्या वस्तूंच्या म्हणजे होणाऱ्या ज्ञानांचं ज्ञान करून देतं. परत एकदा वाक्य म्हणतो, हे आतमध्ये असणारं जे ज्ञान आहे ज्याला आपण ज्ञान म्हणतो, आत्मज्ञान, हे मला बाकीच्या पदार्थांचं ज्ञान करून द्यायला मदत करतं. आता डोळे, आपण मगाशी उदाहरण घेतलं, डोळे बघतात, डोळ्यांना काहीतरी दिसतं. जे काहीतरी मला दिसलेलं असतं ते मला कळलं पाहिजे. म्हणजे माझ्या त्या फील्ड ऑफ विजन मध्ये असलं तरी देखील ते मला कळलं पाहिजे. आता हे कळतं की नाही हे कशावरनं जाण्याचं? काकांचं दृष्टांत एक सुंदर माहिती आहे सगळ्या लोकांना, दूध उतू जाण्याचा. ऐकलंय सगळ्यांनी? नाही ऐकलेलं आहे. तर मी माझा एक दृष्टांत देतो. जसं आपण दिसणं म्हणतो ना, तसंच ऐकणं पण आहे. किती प्रकारे ज्ञान होतं आपल्याला? ज्ञान किती प्रकारे होतं? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे 5 प्रकारे ज्ञानाची आपल्याला घेण्याची, आतमध्ये घेण्याची सोय आहे. एक आहे दृष्टी म्हणजे बघणं, दुसरं आहे ऐकणं, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळ्यांना माहिती आहे. आता ऐकण्याच्या बद्दल जर का विचार केला तर मी तबला वाजवत होतो, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्याला आता बरेच वर्ष झाले. त्यावेळेला तबला शिकत होतो, वाजवत होतो. वाजत असताना एक दिवस माझी धर्मपत्नी आली, म्हणाली गॅसवर कुकर लावलेला आहे, 2-3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. मी आंघोळ करून येते. मी म्हटलं हो, आणि मी तबला वाजत बसलो. तबला वाजवता त्याच्यामध्ये तंद्री लागली, तिकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्या. थोड्या वेळानंतर ती बाहेर आली, त्याच्यानंतर परत शिट्ट्या झाल्या. मग आता याच्यामध्ये झालं काय, ज्याचं ज्ञान व्हायला पाहिजे होतं तिथे माझं लक्ष नव्हतं. कशाचं ज्ञान व्हायला पाहिजे होतं? कुकरच्या शिट्ट्यांचं. मी काय ऐकत होतो? माझं लक्ष कुठे होतं? तबल्यामध्ये होतं. म्हणजे अशी गल्लत होतं. कशी गल्लत होते? जिथे लक्ष पाहिजे तिथे आपलं लक्ष नसतं. म्हणजे काय, मला ऐकू येत असून सुद्धा, कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत असून सुद्धा मला कुकरच्या शिट्ट्यांचं ज्ञान झालं नाही. म्हणजे आतमध्ये ज्ञान करून घेणारं जे तत्व होतं ते तत्व तिथे कार्यान्वित नव्हतं. त्या ठिकाणी कार्यान्वित नव्हतं, लक्ष देत नव्हतं. म्हणजे आतल्या ज्ञानामुळे खरं ज्ञान होतं. कानावर काही पडलं तरी सुद्धा फरक पडत नाही. दुसरा दृष्टांत देतात सूर्याचा. सूर्य कसा आहे? सूर्य कसा आहे? स्वयंप्रकाशी आहे. मी सूर्याला म्हटलं अरे बाबा आता संध्याकाळ होतीये, थंडीचे दिवस आहेत, लवकर अंधार पडतो, आता जाशील मावळशील तर बरोबर टॉर्च घेऊन जा जरा, तुला दिसेल. म्हणजे सूर्य हसला, म्हणाला काय म्हणतोस तू, मला काही कळत नाही तू काय बोलतोयस. कुठला टॉर्च आणि कुठलं मावळणं? मावळणं हा शब्दप्रयोग सूर्याच्या बाबतीत नाहीच आहे. मावळणं हे आपल्यासारखं करत असतं. पण आपण बोलताना कसं बोलतो? सूर्य कसा आहे? सूर्य पूर्णपणे प्रकाशमान आहे. आपल्याला मावळणं वाटतं, आपल्याला त्याचं उगवणं दिसतं, सूर्याचं उगवताना आपल्याला आनंद मिळतो, मावळतीचा आपण मागे नजारा बघायला जातो वगैरे वगैरे. पण सूर्य तसा आहे, तसा प्रकाशमान पूर्णपणे आहे. तसं आतमधलं ज्ञान हे ज्ञानरूप ज्ञान पूर्णपणे आहेच आहे. आपल्याला जे दिसतं, कळतं, 5 ज्ञानेंद्रियांनी जे आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो ते ज्ञान येणार असतं, जाणार असतं आणि बदलणार असतं. उदाहरण देऊ, माझ्या डोळ्यांना आता अनेक गोष्टी दिसत आहेत. तुम्ही पण तुमच्या डोळ्यांना बघा, अनेक गोष्टी दिसत असतात.
म्हणजे काय, इथे टेबल आहे, मागे भिंत आहे, माईक आहे, मी बसलेला आहे, लॅपटॉप आहे, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी दिसतात. बघणारे कोण आहेत? डोळे. किती डोळे आहेत? 2. आपण एक चक्षु असं विचारू, इंद्रिय चक्षु इंद्रिय म्हणतात ते एकच असतं. 2 डोळे जरी का असले तरी, हो की नाही? चक्षु इंद्रिय एक किती गोष्टींना बघतं? अनेक गोष्टींना बघतं. ज्या गोष्टींना बघतं त्या गोष्टी सारख्या बदलत असतात. आता तुम्ही हे बघताय, थोड्या वेळाने दुसरं कोणीतरी बघतो, आपण कुठेतरी दुसरीकडे जातो. हे सारखं बदलणारं दृश्य, हे सारखं दृश्य बदलत असतं. ते दृश्य अनेक पटीने भासत असतं किंवा अनेक पटींनी ते दिसत असतं. आणि मुख्य म्हणजे जे बघणारं असतं ते त्या जे बघितलं जातं त्याच्यापासून अलिप्त असतं, वेगळं असतं. मुख्य मुद्दा आहे. जो बघणारा असतो, जो द्रष्टा असतो, जो हे बघत असतो, तो बघणारा माणूस जे दिसतंय त्याच्यापासून वेगळं असलं पाहिजे. बरोबर आहे? मी या पुस्तकापासून वेगळं असलं पाहिजे तरच मला हे पुस्तक दिसणार आहे. मान्य सगळ्यांना पटतंय का? म्हणजे किती झाले क्रायटेरिया? 3 क्रायटेरिया झाले. एक, जो बघणारा आहे तो जे दिसतंय त्याच्यापासून वेगळा असला पाहिजे. द्यायला पाहिजे, इत्यादी इत्यादी. हा विचार करणारा कोण आहे? मला डोळ्यांनी नीट दिसत नाही किंवा दिसायला पाहिजे किंवा काय, जे डोळ्यांबद्दलची जी चिकित्सा असते, हा विचार करणारा कोण आहे? हा विचार करणारं मन आहे. बरोबर. आता हा मन जो विचार करत आहे डोळ्यांच्या बद्दल, त्याच्यामध्ये परत आपण ह्याच क्रायटेरिया लावू शकतो. जे दिसतंय ते बदलत आहे, म्हणजे डोळे बदल जातात. जी आधीची दृष्टी होती ती वेगळी आहे, आता चष्मा लागलेला आहे, आताची दृष्टी वेगळी झालेली आहे. हे विचार कोण करतोय? मन करतो. मन एक आहे आणि डोळे किंवा चक्षु किंवा इंद्रिय हे कसे बदलणारे आहेत. बरोबर. आता त्याच्या पुढे एक स्टेप अजून जायची, की त्या मनाच्या मागे जो आहे, ज्याला उपनिषदामध्ये मनाचं मन म्हटलं गेलेलं आहे, तो जो आहे तो द्रष्टा आहे. आणि मन कसं आहे? मन दृश्य आहे, म्हणजे बदलणार आहे. आता परत प्रश्न पडतोय, मन बदलणार म्हणजे काय? आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात सारखे. आपल्या समोरचं जसं दृश्य बदलतं तसं मनातलं पण दृश्य बदलत असतं की नाही? मनामध्ये विविध विषय, विचार, सुख दुःखांचे अनेक प्रकारचे हेलकावे सतत येत असतात. हे सगळे जाणवणारं कोण आहे? मनामध्ये येणाऱ्या विचारांचा जाणीव कोणाला होते? आपल्यालाच होते. आपल्याला होते असं म्हणून बोलू आपण. मनालाच होते असं तुम्ही म्हणाल, पण मनच मनाला जाणू शकत नाही. आपला पहिला नियम काय आहे? जो दृश्य आहे त्याच्यापासून जो द्रष्टा आहे तो वेगळा असला पाहिजे. मग मनाला जर का अशा प्रकारच्या जाणीवा होत असतील तर मनाच्या मागे कोणतरी वेगळा असला पाहिजे. मग मनाच्या मागे होणाऱ्या या जाणीवांना, मनामध्ये येणाऱ्या बदलत्या विविध विषयांना जाणणारं जे तत्व आहे त्याला दृक असं म्हणतात. तो आत्मा. आणि तो आत्मा म्हणजे मी. आता आपण विचार करतोय आत्म्याचं ज्ञान. जो शब्दप्रयोग चुकीचा आहे. हा शब्दप्रयोग काय? आत्मानुभव. पण आता हा आत्मानुभव कसा घ्यायचा? तर हे अशा पद्धतीने समजून आत्म्यापर्यंत पोहोचायचं, जायचं. जे मी बघतो आहे, जे मला दिसत आहे, जे माझ्या इंद्रियांच्या कक्षेमध्ये येत आहे, ते सगळे विषय हे मला, त्याचं जेव्हा मला ज्ञान होतं तेव्हा ते ज्ञान होणारं असतं. आणि होणारं ज्ञान हे असणारा ज्ञानाच्या अधिष्ठानावर होत असतं. उपनिषदांमध्ये छान वाक्य आलेलं आहे. ते वाक्य, ज्याच्याशिवाय डोळ्यांना दिसत नाही पण डोळे ज्याला पाहू शकत नाही तो म्हणजे आत्मा. थोडा विचार करण्यासारखं वाक्य आहे, कन्फ्युज करतो पटकन. ज्याच्याशिवाय डोळ्यांना दिसत नाही. डोळ्यांना दिसत नाही असं कसं म्हणू शकतो आपण?
तुम्ही तर म्हणतो मला डोळ्यांना दिसतंय, आता तुम्हाला डोळ्यांना दिसतंय. असा विचार करा की एखादी वस्तू इथे समोर ठेवलेली खुर्ची आपल्याला सगळ्यांना दिसते, डोळ्यांना दिसते. पण एक विचार करू की जो अंधळा व्यक्ती आहे तो इथे येऊन म्हणाला तर त्याला ते दिसतं का असं म्हटलं तर कळेल, पटतं का तुम्हाला? त्याला ते दिसणार नाही, डोळ्यांना त्याला दिसणार नाही. पण तरी सुद्धा त्याला त्या खुर्चीचं ज्ञान होण्याची शक्यता आहे का नाही? सगळ्यांनी मनात डोललेलं आहे म्हणून वा वा, कसं काय आहे? हा स्पर्शाने कळेल. कोणी आल्याची चाहूल त्या आंधळ्या व्यक्तीला कळते की कोणीतरी आलं आहे, म्हणजे त्या आंधळ्या व्यक्तीमध्ये सुद्धा ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. मग ती कुठून आली? ती होतीच आधी, आली नाही कुठनं, ती तिथे पहिल्यापासूनच होती, आहेच तिथे ती. म्हणून ज्याच्याशिवाय डोळ्यांना दिसतं, माफ करा, ज्याच्याशिवाय डोळ्यांना दिसत नाही असं काय आहे? आत्मतत्व. डोळ्या, ज्याला केनोपनिषदामध्ये डोळ्यांचा डोळा म्हटलेला आहे, मनाचा मन म्हणजे कानाचा कान म्हटलेला आहे. आतमध्ये आहेच ते, ज्याच्याशिवाय डोळ्यांना दिसत नाही, पण डोळे ज्याला बघू शकत नाही. या डोळ्यांनी ते आत्मतत्व बघण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्याला अजिबात दिसणार नाही. ज्या पद्धतीने ईश्वराचं दर्शन आपल्याला कधीही होणार नाही. ईश्वराचं दर्शन कधीही होऊ शक्य नाही. का बरं? आत्मा जो आहे तो आत्मा सुद्धा निर्गुण, निर्गुण म्हणण्यापेक्षा तो त्याला गुण नाही, त्याला आकार नाही, मुख्य म्हणजे त्याला अवय नाही, त्याला रंग नाही, तो रंगातीत आहे. असं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला हे डोळे कधीही बघणं शक्य नाही, कारण डोळ्याला बघू शकत नाही. आपण आपल्याला जाणण्याकरता आतमध्ये जाणीव आहे, ज्याला शुद्ध जाणीव म्हणतात. ती शुद्ध जाणीव त्यालाच स्वसंवेद्य म्हणतात, त्याला संवित म्हणतात. ते जाणणं आणि तिथे आपली दृष्टी ठेवणं. दृष्टी म्हणजे एक दृष्टी नाही, ही नजर नाही, तिथे आपलं लक्ष ठेवणं, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आता हे सतत जमलं पाहिजे, जे आपल्याला जमत नाही. कारण काय होतं, आपलं सारखं लक्ष कशात असतं? दृश्यामध्ये असतं. जे बघतो त्याच्यामध्ये आपण इतके पटकन गुंततो. मगाशी मी म्हंटल, अरे हा फोन हा माझा आहे का? नाही, हा तो माझा आहे. अच्छा, हा काळा आहे, अरे याची स्क्रीन तुटली आहे, हा फोन खराब आहे, हा फोन जुनाट झालाय, हा फोन नवीन आहे. कुठलीही गोष्ट दिसली की लगेच त्याच्याबरोबरच्या रिॲक्शन्स, क्रिया प्रतिक्रिया आपल्या मनात येतात. दिसायला कार दिसते, अरे कोणाची कार आहे? तुमची का? अच्छा बरं, अच्छा इलेक्ट्रिक आहे का? ईव्ही आहे, अरे वा नवीन दिसते मॉडेल, वा वा कितीची घेतली काय? पण ही कार बघितल्याबरोबर त्या कारचं दर्शन घेताना कार ज्याच्यामुळे मला दिसली त्या आत्मतत्वाबद्दल माझा विचारच नसतो. म्हणून जिथे कुठे माझं लक्ष जातं, ज्या गोष्टीमध्ये मी बघतोय त्या गोष्टीमध्येच मी गुंतून पडल्यामुळे ज्याच्या अधिष्ठानावर ती गोष्ट मला दिसते आहे त्या जाणीवेबद्दलची जाणीवच माझ्या मनात नसते. म्हणून मी जाणीवेपासून पदच्युत झालेलो असतो, खाली घसरलेलो असतो आणि दृश्यामध्ये अडकलेलो असतो. म्हणून दृश्यामध्ये अडकणं म्हणजे प्रपंचात गुंतणं. आणि दृश्यापासून वेगळं व्हायचं असेल तर ज्याच्यामुळे दृश्य दिसत आहे त्या दृककडे जाणं. असं दृश्यापासूनचा दृककडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याला डॉक्टर काका साधना असं म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे हे जे आहे, ही जी शुद्ध जाणीव आहे, हे जे स्वसंवेद्य ज्ञान आहे, ते ज्ञान मी आहे असा सतत विचार करणं आणि ते जाणून घेऊन समजून घेऊन प्रत्येक वेळेला आपल्या व्यवहारामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा त्याची जाणीव ठेवणं, याला आत्मज्ञान म्हणतात. हीच खरी मोक्षाची साधना. आपण विचार केला की अजून एका पद्धतीने विचार करता येईल. एक दिवा नावाचा आणि देव हे कन्सेप्ट काकांनी फार सुंदर पद्धतीने समजून सांगितले. आपण पटकन त्याचा विचार करू आणि पुढे जाऊ. एक आहे दिवा आणि एक आहे देव. दिव या धातूपासून बनलेले दोन आहेत. दिवा, या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला वस्तू दिसते आणि देव जो त्याचं प्रकाशन करतो
त्यामध्ये ती दिसलेली वस्तू आपल्याला कळते. दिसणं पण महत्वाचं आहे, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं दिसलेलं कळणं. आपण याचा विचार बराच आता केलेला आहे. सांगायचा मुद्दा असा की त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे दिसलेल्या वस्तूचं जसं प्रकाशन करतं, जसं सूर्य आहे, तो सूर्य कशाचं प्रकाशन करतो? समस्त जगाचं प्रकाशन करतो. पण ज्यावेळेला सूर्य मावळतो, अंधार पडतो, पूर्णपणे अंधार बुडून बसतो, आणि त्यावेळेला देखील मला कशाच्या तरी प्रकाशामध्ये काहीतरी वस्तू असल्याचं ज्ञान होत असतं. हे ज्याच्या प्रकाशामध्ये होतं तो आत्मप्रकाश आहे. आत्मप्रकाशामध्ये वस्तूचं ज्ञान होण्याची पूर्ण सुविधा, पूर्ण सोय असते. म्हणून आत्मप्रकाशामुळेच मला वस्तूचं ज्ञान होतं हे खरं समजून घेण्याचं कारण आहे. हे ज्ञान झालं. आता याच्यामध्ये स्वसंवेद्य शब्द आल्याबरोबर मग अजून किती प्रकारे ज्ञान होतं, मग त्याच्यामध्ये 9 प्रमाण आहेत वगैरे, तो शास्त्राचा विषय परत आहे, तो आता घेण्याची गरज नाही, तो आपल्या चिंतनाचा विषय आजचा नको. आपल्या सगळ्यांनी त्यांच्यामध्ये आता आपण झालो. आता दोन गोष्टी बघू आपण. आत्मज्ञान नाही झालं तर काय होईल? समजा आत्मज्ञान नाही झालं तर काय होईल? जन्ममृत्यूच्या फेऱ्यात एक साधं हे झालं. ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात साधं झालं. खूप सोपं आहे. आत्मज्ञान नाही झालं तर आपल्याला जे ज्ञान होणं आहे, होणाऱ्या ज्ञानामध्ये आपण इतके अडकून पडू की त्या होणारं ज्ञान कधी थांबणार नाही. ते थांबत नाही, कारण होणाऱ्या ज्ञानाचे असंख्य विषय आहेत आणि एक आयुष्य आपल्याला पूर्णपणे कमी पडेल. किती प्रकारची ज्ञान आहेत, किती प्रकारची शास्त्र आहेत. गणितशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, संगीतशास्त्र आहे, नृत्यशास्त्र आहे, किती 64 कला आणि 64 विद्या, कितीतरी प्रकारची शास्त्र आहेत. प्रत्येकाचं ज्ञान मला व्हायला पाहिजे असं म्हटलं तर, आणि मग मी सर्वज्ञ होईन असं म्हटलं तर झालं का? आली गडबड. अशा सगळ्या प्रकारची ज्ञान माझ्या मस्तिष्कात, माझ्या डोक्यात मी भरून घ्यायची, आणि हे जे मुख्य ज्ञान आहे ते होणारच नाही. आणि त्याच्यामुळे मी सर्वज्ञ झालो असं मानायचं जर का ठरवलं मी, तर मला हे आयुष्यच काय, पुढचे कित्येक जन्म मला लागतील ते करण्याकरता. म्हणून डॉक्टर काका म्हणतात, छान शब्द वापरतात काका, ज्ञानाची वखवख थांबणार नाही. आत्मज्ञान झालं नाही तर ज्ञानाची वखवख अखंड सुरू राहते. मग हे इकडनं ज्ञान मिळायला पाहिजे, तिकडनं ज्ञान मिळवायला पाहिजे, मी इकडे झाला पाहिजे, तिकडे झाला पाहिजे, सकाळचा पेपर वाचायला पाहिजे, दुपारच्या न्यूज ऐकायला पाहिजे, परत टाइम्स ऑफ इंडिया काय म्हणतंय, रिपब्लिक काय म्हणतंय, किंवा काय म्हणतंय, सगळीकडे सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे, तुझं कसं काय चाललंय, त्याचं कसं काय चाललंय. हे सगळी जी धावपळ आपण करत असतो आयुष्यभर, फक्त कशा करता? ज्ञानाकरता. कारण का? जाणून घ्यायचं असतं. अच्छा, तुमच्या टीम मध्ये काय चाललंय, तुमच्या ग्रुपमध्ये काय चाललंय, मग तुम्ही कुठला अभ्यास करताय, तुम्ही कुठला ग्रंथ वाचताय, जाणून घ्यायचं. हा नाही कळलं पाहिजे, मला माहिती पाहिजे. हे का जाणून घ्यायचं असतं आपल्याला? खरं गरज असते त्याची नाही. स्वतः लेखाचा अभ्यास करत नव्हतं का? पण नुसतं तुझा काय अभ्यास चाललाय, तू कुठला ग्रंथ वाचतो, तू कशी उपासना करतो, एवढंच विचारत बसतो. आणि मग नंतर इकडचं तिकडे, तिकडचं तिकडे पास करत बसायचं. व्हॉट्सअपवर नाही का फॉरवर्ड करतो दनादन, तसं समर्थांनी म्हटलंय, बहु हिंडता सौख्य होणार नाही. ज्ञानाची वखवख थांबवण्याची असेल तर ज्ञान खरं काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. नाहीतर ज्ञानाच्या करता कितीही हिंडला, कितीही फिरलात, कितीही मठांमध्ये गेलात, कितीही अभ्यास वर्गात गेलात, तरी देखील ज्ञान होणार नाही. म्हणून ज्ञानदृष्टी संपादन करण्याकरता श्रीगुरूंच्याकडे जावं. ज्ञानदृष्टी संपादन करण्याकरता श्रीगुरूंनी दिलेलं मार्गदर्शन ऐकावं. आपण आत्ताच सुंदर विवेचन ऐकलं श्रीगुरूंबद्दल. हे श्रीगुरु आपल्याला आपल्या पद्धतीने, आपल्या प्रकृतीला साजेसं आपल्याला मार्गदर्शन करतात. हे श्रीगुरु महत्वाचे. ते श्रीगुरु आत्मज्ञानी असतात, कारण त्यांना तशी हतोटी त्यांनी साध्य केली असते. त्या दृश्याकडे न अटकता त्या दृश्याच्या मागे असलेल्या दृककडे बघण्याची त्यांची ती हतोटी जी असते ती त्यांनी साध्य केलेली असते. म्हणून श्रीगुरूंकडे जायचं, म्हणून श्रीगुरूंची आवश्यकता आहे. आत्मज्ञान करून घ्यायचं असेल तर श्रीगुरु किंवा त्यांच्यासारखे संत असे अनेक असतात. आपल्याला काय होतं, आपण खूप बंदिस्त होऊन जातो. एक श्रीगुरु म्हटल्यानंतर आपले तेवढेच ते श्रीगुरु, बाकीचे काका नेहमी सांगतात, अध्यात्म मार्गामध्ये सगळ्या परंपरांना, सगळ्या व्यवसायांना, संप्रदायांना एकत्र करून घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्माचा हा दोष आहे म्हणा का काय माहिती नाही,
पण अनेक संप्रदाय, अनेक मतमत, अनेक गुरु आणि अनेक प्रकारचे शिष्यवर्ग, अनेक प्रकारच्या उपासना पद्धती यांच्यामध्ये सगळं असं फुटत गेल्यासारखं झालेलं आहे. पण काका नेहमी सांगतात सगळ्या सगळ्या लोकांना एकत्र करून, सगळ्या संप्रदायांना एकत्र करून घेऊन जायचं. अशा प्रकारचा जो पुढचा विषय आहे आपला, आता त्याच्याकडे वळतोय मी हळूहळू, जीवनमुक्ती. अशा प्रकारचा जो जीवनमुक्त असतो, अशा प्रकारचे जे संत असतात ते आपल्याला असं एकीकरण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा संतांची आवश्यकता असते, म्हणून अशा संतांकडनं मार्गदर्शन मिळवण्याची आवश्यकता असते. त्यांना जाऊन मग अशी मोहिते सरांनी सांगितलं सगळं आपल्याला, परिप्रश्नेन सेवया, त्यांना प्रणाम करायचा. एका कुठल्या सद्गुरूकडे गेलोय आपण, त्यांचा अनुग्रह घेतलाय म्हणजे आता दुसऱ्या सद्गुरूंना जाऊन विचारू का नाही असा प्रश्न पडतो. आणि तसं केलं तुम्हाला पाप लागेल की काय असं विचारत होतं. म्हणून सद्गुरु तत्व एक असतं, सद्गुरू सगळे एकसारखेच असतात, ते आत्मधनं मिळालेले असतात. पण त्यांच्याकडे जाऊन आपण आपली जर शंकांचं समाधान करून घेतलं आणि अशी ज्ञानदृष्टी मिळवली तर आपण त्या दृष्टीच्या मागे लागू, आपण त्या ज्ञानाकडे जाऊ आणि आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान होऊ शकतं. किंवा होऊ शकतं म्हणण्यापेक्षा तशी 100% व्यवस्था आहे करून दिलेली. हे जे जीवनमुक्त असतात त्या जीवनमुक्तांची काय लक्षणं आहे, मग अशी समीरने सांगितलं, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो विषय आहे, उरलेल्या वेळामध्ये थोडासा त्याच्याबद्दलचं चिंतन करूया. आणि आता जो आपण विचार केला ज्ञान, हे त्याचं कसं रिलेव्हन्स कसा असतो या जीवनमुक्तांचा, ते काय बघत असतात त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू. आत्मानुभव ज्याला होतो त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांतीचा अनुभव येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांत आणि आनंद, असे दोन गोष्टी, दोन क्रायटेरिया आहेत. आपल्याला काकांच्याकडे गेल्यानंतर काय वाटतं, शांत वाटतं आणि आनंद मिळतो. का मिळतो? काकांच्या खोलीसमोर एवढी मोठी रांग लागते, मी त्या खोलीमध्ये बसलो तर माझ्याकडे कोणी आलं नाही. का हो असं? कारण तो आनंद ओळसंत असतो त्यांच्या. पहिलं लक्षण आहे की आनंद, आणि दुसरं लक्षण आहे की शांतता, पराशांती त्यांच्याजवळ असते. त्या शांतीची प्राप्ती त्यांना झालेली असते. आता ह्या जीवनमुक्ताच्या लक्षणांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रह्मानुभव प्राप्त झालेला असल्यामुळे असं म्हणतात की ते ब्रह्मरूपच होतात. ब्रह्मरूपच होतात. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, असं उपनिषदाचं वचनच आहे. हे ब्रह्मविद ब्रह्मैव भवति म्हणतात आणि शांती प्राप्त करतात. ह्या शांतीच्या प्राप्तीचं कारण काय? या शांतीचं प्राप्तीचं कारण एकमेव कारण आहे, ते म्हणजे त्यांनी जोपासलेली बाधित अनुवृत्ती. आता म्हणजे काय? मगाशी आपण विचार केला, ज्ञान कसं होतं, बघितल्यामुळे होतं, काहीतरी दिसल्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. पण संतांचं किंवा श्रीगुरूंचं जे जीवनमुक्त असतात, जे ज्ञानी असतात, ते काय बघत असतात? ते काय बघत असतात? त्या मागे होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणाऱ्या ज्ञानाकडे, म्हणजे त्या दृककडे त्यांचं लक्ष असतं. त्याच्यामुळे ते त्या होणाऱ्या ज्ञानात अडकत नाहीत. मग आपण जेव्हा त्यांच्याकडे बघतो, कुठल्याही गोष्टींमुळे त्यांची शांती का भंग पावत नाही? कारण इट इज जस्ट अ रिॲक्शन फॉर. म्हणजे काय, त्यांचं ते त्यांना बघितलं असतं त्यांनी फक्त, ओके झालं, असं असं झालं, हे दिसतंय, असं असं दिसतंय, हा असं म्हणतोय, असं म्हणतोय, ठीक आहे. पण त्यांचं लक्ष कशामध्ये असतं? जे ऐकतोय, जे बोलतोय, जे त्यांना जे कळतंय त्याच्या मागे असलेल्या दृककडे असतं. म्हणून कोणी काही बोललं, कोणी काही सांगितलं, कोणाला काही दिसलं तरी त्याच्यामध्ये ते अडकत नाही. आता कशा कशाचा बाध करावा लागतो? खूप सगळं सुंदर विवरण काकांनी करून ठेवलेलं आहे, संतांनी करून ठेवलेलं आहे. एक आहे मान आणि अपमान. सगळ्यांना माहिती, आपल्याला कोणीतरी काहीतरी बोलतं, 2-4 शब्द कमी जास्त बोलले की आपल्याला लगेच वाईट वाटतं. जो शब्दांकडे बघतो आणि शब्द ऐकल्यानंतर शब्द सोडून देतो आणि जे ऐकलेलं आहे त्याच्याकडे बघतो, तो काय करतो? मान आणि अपमान या दोघांनाही बाध करतो. म्हणजे काय केलं त्यांनी? त्या शब्दांचा बाध केला, त्याच्यामुळे होणाऱ्या मान आणि अपमानांचा बाध केला. म्हणून प्रत्येक गोष्टीचा बाध करत जाणं हे बाधिता वृत्तीने जगणं, असं डॉक्टर काकांना सांगतात. आता ही जी बाधिता वृत्ती असते ही त्यांनी दृढत्वाने मिळवलेली असते. मगाशी आपण ऐकलं अपरिवर्तनीय अपरोक्ष असा अनुभव त्यांचा असतो, तो अपरिवर्तनीय असतो, दृढत्वाने मिळवला असतो. बाधित अनुभूती म्हणजे काय? दृढ मिथ्यत्व निश्चय म्हणजे बाधित अनुभूती. एखाद्या गोष्टीबद्दलचा मिथ्यत्वाचा निश्चय करणं,
जगात वावरणाऱ्या सगळ्यांच्या बद्दलचा दृढ मिथ्यत्व निश्चय ज्यांचा टिकतो ते बाधिता वृत्तीने जगतात. आपला निश्चय तसा फक्त शुगरला टिकतो. शुगर सोडून जातात सगळ्या गोष्टी सत्यत्वाने पुन्हा जशा पाहिजे तशा यायला लागतात. काका नेहमी सांगतात की कुठल्याही गोष्टीची लाट होता कामा नये. मला कोणीतरी येऊन काहीतरी म्हणतं त्यावेळेला माझ्या मनात तो विचार थोडासा तरंगासारखा उमटणं खूप स्वाभाविक आहे, साहजिक आहे, कारण मी जिवंत आहे. मी जर का मुरदाड असेल, माझं मन मुरदाड असेल, मी मेलेलो असेल तर मग हे उठणारच नाही. पण ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी मला तसा तरंग येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जर का तसा तरंग आला चुकून मागून तर स्वतःला शाबासकी द्या, अरे वा तू जिवंत आहेस. पण त्याची लाट होऊ देऊ नका. लाट का होऊ देऊ नका? कारण मग त्याच्यामध्ये जे वाहवत जातो, 2 शब्द कोणीतरी काहीतरी बोललेले असतात पण इतके वर्ष आपण ते टिकून ठेवतो. साधी गोष्ट असते, खूपच क्षुल्लक गोष्ट असते, पण आपण ती टिकून ठेवतो आपल्या मनामध्ये, अखंड धरून ठेवतो. कारण काहीही नसतं, काहीही मिळवायचं नसतं. 50 वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी मला बोललेलं अजूनही लक्षात असतं आणि तो माणूस किंवा ती व्यक्ती समोर असली किंवा नसली तरी सुद्धा ती गोष्ट माझ्या डोक्यातनं जात नाही. आजीची गोष्ट सगळ्यांना माहितीये, सगळ्यांना माहिती. मी सांगत नाही, गोष्टी सांगतच नाही, विचारच करायला आपल्याला फक्त. दुसरी गोष्ट आहे, आपण लक्षणं बघतो आहोत. एक म्हणजे आनंद, दुसरी गोष्ट म्हणजे शांती. हा शांतीचा विषय परत येईल एकदा, पण आपण आता पुढे जाऊया. एक भागवतामध्ये अतिशय सुंदर असा एक श्लोक आलेला आहे. त्या श्लोकाच्या आधारे आपण थोडंसं विचार करू, हे जीवनमुक्त कसे असतात. भगवंत स्वतः उद्धवाला ही उद्धव गीता म्हणून ज्याला म्हणतात 11 स्कंदामध्ये सांगतायत, आणि हे भगवंताच्या तोंडी आलेला हा श्लोक आहे. भगवंत सांगतात की मला प्राप्त करणारे जे पुरुष असतात, पुरुष म्हणजे स्त्रिया सुद्धा, याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद नाही, जे भक्त असतात ते भक्त कशा पद्धतीचे असतात, ते भक्त काय करतात, त्यांचे काय प्रकारची लक्षण असतात, या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतायत निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम. हे श्लोकाचा आपण एक छोटासा चरण घेतलेला आहे, हा पूर्ण श्लोक सुद्धा घेतलेला नाहीये. आपण याच्यामध्ये 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तेवढ्यातच आपण थोडासा विचार करूया आणि आपलं चिंतन चालूया. 5च गोष्टी आहेत. एक आहे निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम. या 5 गोष्टी झाल्या. निरपेक्षता म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणं, हा त्यांचा एक गुण आहे. आता याला शास्त्रीय भाषेमध्ये वृत्तीशून्य अवस्था असं म्हटलेलं आहे. वृत्तीशून्य अवस्था हे त्यांचं सहज जीवन झालेलं असतं. त्यांनी मनाचा बाध केलेला असतो, मन काबूत आणलेलं असतं. म्हणजे काय, मनामध्ये संकल्प विकल्प उठू देत नाहीत. अशी जी अवस्था असते ती निरपेक्ष अवस्था. तुम्ही म्हणाल नाही काय सगळं परत शास्त्र सांगत नाही म्हणाला होता पहिल्यांदा आणि नुसतं शास्त्राच्या गोष्टी चालल्या. तर आपल्या अपेक्षा किती असतात सांगा बरं. निरपेक्ष म्हणजे काय, अपेक्षा नाही, अनपेक्षा शुचिगत. सगळ्यांना भगवद्गीता आत्ताच 12 अध्याय म्हणून झालेला आहे. अनपेक्ष म्हणजे काय, तेच निरपेक्ष. काय असतं आपल्या अपेक्षा. माझी अपेक्षा सांगतो, सकाळी उठल्याबरोबर गरमागरम कडक छान चहा मिळाला पाहिजे. डायनिंग टेबलवर ताटावर येऊन बसल्याबरोबर गरम गरम पोळी पानात पडली पाहिजे. नाही वाटतं तुमच्याकडे असे किंवा कोणी दिसत नाहीत, अच्छा म्हणून तुमच्या माना हलत नाहीये. तुमच्याकडे असं छोट्या छोट्या अपेक्षा असतात ना खूप, आणि त्याच्यामुळे होतं काय, तसं झालं नाही तर चिट्ट्या वाजतात. साध्या साध्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या इच्छा, छोट्या छोट्या अपेक्षा. मग ठीक आहे, मान्य करू, शरीराच्या काही अपेक्षा असतात. भूक लागली जेवण करणं, काहीतरी तहान लागली पाणी पिणं वगैरे वगैरे. आपल्या या व्यवहारातल्या अपेक्षा असतात. मी ऑफिसला जातो, माझ्या अपेक्षा असतात, मला प्रमोशन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. बरं का, मी काम करू किती करतो हे काही नाही, पण अपेक्षा असली. आता यावर्षी माझं नाही, पुढच्या वर्षी ते व्हायला पाहिजे, आता नाही याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी माझं प्रमोशन व्हायलाच पाहिजे. सारखी अपेक्षा. सुनेकडनं अपेक्षा असते,
सुनेने असं वागायला पाहिजे, सुनेने तसं वागायला पाहिजे. मुलांकडनं अपेक्षा असते. तरुण मुलं असतात, ज्यांची मोठी मुलं झाली असतील, टीनेज, त्यांच्याकडनं अपेक्षा असते. कपडे कसे घालावे याच्यापासून अपेक्षा असते. देवाला नमस्कार करावा याच्यापासून अपेक्षा असते. किती प्रकारच्या अपेक्षा घेऊन जगतो हो आपण? किती प्रकारच्या अपेक्षा घेऊन जगतो? नुसतं जगतो नाही, किती प्रकारच्या अपेक्षा घेऊन आपण पुढे, शब्द वापरत नाही कारण काका युजली वापरत आला इकडनं शब्द. किती प्रकारच्या अपेक्षा घेऊन आपण जगतो हे देखील आपल्याला माहित नसतं, आणि किती प्रकारच्या अपेक्षा घेऊन आपण हे जग सोडून जातो हे देखील आपल्याला माहित नसतं. आणि या अपेक्षा नुसत्या याच जगाकरता आत्ताच नाही, आता मी पैसा कमवला आहे, आता मी सांगेन, मग मी रिटायर होईन, मग मी छान आनंद या जगाचा, या सगळ्या संसाराचा आनंद उपभोगेन, एवढ्यावर थांबत नाही. तो पुढच्या देखील पुनर्जन्म मिळेल, आणि त्याच्यानंतर पुढच्या जन्मामध्ये मला चांगलं मिळवण्याकरता मग यज्ञ, याग, होम, हवन विधी या वर्षी करतो, या जन्मात करतो. म्हणजे अपेक्षा नुसतं या जन्मातलंच नाही, तर पुढच्या जन्मातला सुद्धा अपेक्षा घेऊन मी जगत असतो. आणि हे गुरु जे गुरु असतात, जे जीवनमुक्त असतात, ते कसे असतात? निरपेक्ष असतात. निरपेक्ष म्हणजे त्यांच्या सगळ्या अपेक्षा मावळलेल्या असतात, शांत झालेल्या असतात. त्यांना त्यांच्याकरता, स्वतः करता काही इच्छा नसते. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पहिल्यांदा तर अर्जुनांनी श्रीकृष्णाचीच खरडपट्टी काढली पहिल्या अध्यायामध्ये, सुरुवातीच्या श्लोकांमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या. मग कृष्णाने त्याला जरा शांत केलं आणि त्याला ज्ञानदान दिलं. त्याचं ज्ञानदान सत्र सुरू झाल्यानंतर, म्हणजे सांख्ययोग समजून सांगितल्यानंतर, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की हे असा जो जगतो, अशा असा जो ज्ञानी पुरुष असतो, तो चांगला आहे, तो खरा चांगला पुरुष, तो मला आवडतो, तो माझा भक्त आहे. त्याच्यावर अर्जुनाचा प्रश्न आहे की असा जो माणूस असतो, ज्याला तू आता सगळं वर्णन केलं, त्या माणसाचं वर्णन जो केलं, तो चालतो कसा, तो बोलतो कसा, हे मला सांग. कशाबद्दल बोलतोय मी? स्थितप्रज्ञ. बरोबर. तो स्थितप्रज्ञ कसा असतो त्याच्याबद्दल तू मला सांग, असं जेव्हा प्रश्न विचारतो अर्जुन, त्यावेळेला भगवंताचं त्याला उत्तर जेव्हा सुरू होतं, त्यावेळेला त्याच्यात पहिलाच श्लोक भगवंताच्या मुखात आहे, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मनातिष्ठ स्थितप्रज्ञस्तुच्यते. काय लक्षण सांगितलं? कुठनं सुरुवात केली भगवंतांनी? स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगण्याकरता प्रजाहाती यदा कामान, कामान म्हणजे इच्छा, काम म्हणजे इच्छा, कुठल्याही प्रकारची वासना, इच्छा, कुहा, अशा प्रकारचे शब्द. त्याचा प्रजहाती म्हणजे ज्यांनी तोडून टाकलेला आहे, छेदून टाकलेला आहे. जहाती म्हणजे छेद दिलेला आहे. असा आपल्या इच्छांना, आपल्या सगळ्या कामनांना, इच्छांचा ज्यांनी पूर्णपणे छेदून टाकलेला आहे, असा जो निरपेक्ष आहे, तो निरपेक्ष, तो स्थितप्रज्ञ. पहिलाच गुण सांगितला आहे त्याच्यामध्ये, पहिलंच लक्षण सांगितलं स्थितप्रज्ञाचं, प्रजहाती यदा. आपलं तसं आहे का? आपण बघावं, म्हणजे आपल्याला कळतं आपण स्थितप्रज्ञ किती दूर आहे आपल्याकरता. कारण आपल्या अपेक्षा संपतच नाही, अखंड अपेक्षांची मालिका असते. दुसरं आपण पुढे जाऊ थोडंसं आणि नंतर येऊ परत त्याच्यावर. मुनीम, मुनीम म्हणजे मनन करणार, जे मनन करतात, भगवंताच्या सत्य स्वरूपाचे निर्धारण करणं, भगवंताच्या सत्य स्वरूपावर आपलं लक्ष केंद्रित करणं आणि त्याच्याबद्दलचा निश्चय अंतरंगामध्ये बाळगणं, म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये अखंड राहणं, याला मुनीम म्हटलेलं आहे. जे मुनी असतात ते भगवंताच्या सत्य स्वरूपावर अखंड स्थिर असतात. शांतम, आपण विचार केला याच्याबद्दलच. शांत म्हणजे इथे देहाभिमान आणि काम, क्रोध, लोभ या सगळ्यांपेक्षाही, म्हणजे काम, क्रोध, लोभ ज्याचे पूर्णपणे विरून गेलेले आहेत, असा जो असतो तो शांत असतो. काम आत्ताच आपण बघितलं, काम म्हणजे आता ज्याच्या इच्छाच नाही त्याला क्रोध येईल कशाला? काम हा सगळ्यात पहिला आहे, नंतर क्रोध, नंतर लोभ, मद, मोह, मत्सर, ते सगळी मालिका आहेत. बरोबर. पण पहिली सुरुवात कशामुळे? इच्छेमुळे, कामामुळे. आता कामच नसेल तर मग क्रोध येण्याचं शक्यच नाही. म्हणून हे लोक कधी क्रोधी नसतातच, कधी यांना चिडलेलं बघतच नाही आपण. त्यांना चिडण्याची गरज नसते, कारण त्यांना माहिती आहे चिडून काही फायदा नाही येते, म्हणून ते कोणावरही चिडत नाही, कशाबद्दल इथे त्रस्त होत नाही, कशाबद्दलचाही त्यांचा रागा नसतो, अत्यंत शांत असे झालेले असतात. आत्ताच आपण ऐकलं निर्मलम निष्कलम शांतम, कशाचं वर्णन आहे ऐकलं? आठवतंय? मग अशी बोलके सरांनी उल्लेख केला. शांतम शिवम असं उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. कशाला म्हटलेलं आहे? ब्रह्मतत्वाला. जे ब्रह्मतत्व शांत आहे,
त्या तत्वाचंच नाव आहे शांतम. ज्या तत्वाला तो मिळालेला असतो, तो जीवनमुक्त, तो देखील तसाच असतो. कसा? शांत असतो. पुढचं आहे निर्वैर. निर्वैर म्हणजे भेदाची आत्यंतिक निवृत्ती. वैर शब्द सगळ्यांना माहिती आहे. वैर शब्द कशामुळे उत्पन्न होतो? दोन असल्यामुळे वैर होतं की नाही? वैर होण्याकरता दोन पाहिजे. जिथे दोन नाही, जिथे एकच आहे, एकत्वाचा अनुभव आहे, अद्वैताची जिथे अनुभूती आहे, तिथे वैर होण्याचं काही कारणच उद्भवत नाही. म्हणून तिथे निर्वैर सांगितलेलं आहे. आपल्या शीख संप्रदायामध्ये प्रार्थना आहे, आपण कदाचित ऐकली असेल कोणी किंवा माहिती असेल कोणाला. एक सतनाम, एक ओंकार, सतनाम करता पुरुष, अकाल मूर्त, निर्भय निर्वैर. त्याच्यामध्ये पण हा शब्द येतो, निर्वैर. ते जे आत्मतत्व आहे ते निर्वैर आहे. कारण का? ते एकमेवा द्वितीय आहे म्हणून. आणि सुरत जीवन मुक्त पुरुष असा आत्मतत्वाचा अनुभव घेतलेला असतो, तो देखील निर्वैर होतो. भगवद्गीतेमध्ये ज्याला कोणीही मित्र नाही, ज्याचा कोणीही शत्रू नाही, आणि जे कोणी याला शत्रू मानत नाही, अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्याचं. अजात शत्रू. कोणाबद्दलही काकांना तुम्ही विचारला, काकांना कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना काकांच्या मनात नसते. कुठल्याही संतांच्या बाबतीत बघा, सगळ्यांबद्दलचा. आणि तोच मुद्दा पुढे आलेला आहे निर्वैर. आणि निर्वैरच्या नंतरचा लगेचच पुढचा मुद्दा समदर्शन. निर्वैर का बरं आहे? कारण समदर्शन आहे म्हणून. पाचवं लक्षण सांगितलं आहे समदर्शन. समदर्शन म्हणजे समबुद्धी, समभाव, प्रत्येकाबद्दल असलेली एक सांख्य बुद्धी, ज्याच्यामध्ये आपपर भेद नसतो. हे माझं, हे तुझं, हे आपलं, हे त्यांचं, अशा प्रकारचा भेद ज्याच्यामध्ये नसतो, त्याच्यामध्ये समभाव असतो. तो समभाव साधणं हे जे आपण लक्षणं बघतो ना, ही लक्षणं जरी का साधूंची असली, ही जरी लक्षणं जरी का जीवनमुक्तांची लक्षणं असली, तरी ही जीवनमुक्तांची लक्षणं ही आपल्याकरता साधना असते. आपल्याकरता साधना आहे. सिद्धांची लक्षणं म्हणजे, साधूंची लक्षणं म्हणजे आपली साधना. मग असं आपल्याला व्हायचंय ना, हे आदर्श आहेत ना आपल्या समोर असे सगळे दिलेले. मग असं आपल्याला व्हायचंय. मग समदर्शन इथे ज्या अर्थी म्हटलेलं आहे, त्या अर्थी माझ्यामध्ये देखील समभाव निर्माण व्हायला पाहिजे. माझ्यामध्ये समभाव निर्माण होतो का? आपल्या समाजामध्ये विचार केला तर आपले समाज, आपला हिंदू धर्म, कोणी टोपी घातला तिच्या समोर कसं वाटतं आपल्याला लगेच? थोडा विचार करावा. बाजूच्या सीटवर कोणी दुसरा माणूस येऊन बसला, आपल्या मनामध्ये नाही इतकुशी तरी काही वेगळी वेदना येते की नाही? संवेदना म्हणतो, वेदना येऊनच जाते. समभाव नाही आपला कारण, समभाव नाही तिथे. कोणी कुठल्याही प्रकारचा माणूस येऊन बसला, असा कसा येऊन बसला? टोपीवाला येऊन बसला तर अजूनच बाप, ह्या कशाला आला? आणि वसुधैव कुटुंबकम म्हणणारी आपली संस्कृती, आणि इथे अशा प्रकारची आपल्या मनामध्ये एक थोडीशी देखील क्रिप उमटणं म्हणजे किती आपल्याला किती गाठायचं अजून नंतर हे कळतं आपल्याला. यांचे जे लक्षण आहेत ते समदर्शन, सर्वत्र सदा समदर्शन, हे बघण्याकरता म्हणून त्यांच्यामध्ये तशी भावना असते. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचिती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचितो न कांक्षती. जे आकांक्षा संपलेला आहे, जो ब्रह्मीभूत आहे, जो प्रसन्न आहे, त्याला माझी परमभक्तीचा लाभ होतो. कोणाला? समभूतेषु सर्वेषु, जो सगळ्यांमध्ये समदृष्टीने बघू शकतो. आता आपण विचार करू, मगाशी ज्ञानाचा उल्लेख झाला, त्याच्यामध्ये ज्ञान म्हणजे काय सांगितलं, त्याच्यामध्ये ग्रुपकडे बघायला सांगितलं, आणि इथे समदर्शन करायला सांगतोय. संगत लागते का कोणाला? हो का नाही? काय झालं? टोपीवाला माणूस बाजूला घेऊन बसलेला असला तर काय दिसला? कोणाला दिसला? डोळ्यांना दिसला. दिसलेला कळाला कशामुळे? आतमध्ये जे आहे त्याच्यामुळे. लक्ष कुठे गेलं? आतमध्ये गेलं. मग तो माझ्या जमातीतला असो तर दुसऱ्याच्या जमातीतला असलो, लक्ष कुठे गेलं? आतमध्ये गेलं. आता आलं की समदर्शन. आता लक्षात आलं ज्ञान कसं आपण बघितलं, आणि इथे समदर्शन कसं सिद्ध होऊ शकतं हे बघितलं. म्हणून आता याच्या पुढे जाऊन संत एकनाथांची फार सुंदर कवी आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की हे जे 5 लक्षणं सांगितली ना, ही 5 लक्षणं तर आहेतच,
पण ह्याच्यामधलं जर का पहिलं लक्षण जरी का तुम्हाला जमलं तरी तुमचं आयुष्य धन्य होतं. कुठलं होतं पहिलं लक्षण? निरपेक्षता. त्यांनी असं म्हटलेलं आहे की निरपेक्षता जरी का तुम्ही सांभाळली, ते म्हणतात पाया लागे सायुज्यता पूर्ण ब्रह्मता ठसावे. पूर्ण ब्रह्मता ठसते पायामध्ये. सायुज्य मुक्तीची प्राप्ती होती कशामध्ये? फक्त निरपेक्षतेवर जर का लक्ष केंद्रित केलं तर. निरपेक्षतेचा आपण आत्ताच थोडासा विचार केला, अजून 1-2 मिनिटं विचार करू. सारखं कोणीतरी काहीतरी मला जे माहितीये ते कोणीतरी जाणावं अशी आपल्या मनामध्ये एक सूक्ष्म इच्छा असते. मी एवढं मरमर मरतीये, माझं कोणीतरी कौतुक करायला पाहिजे, हो की नाही? मी चुकीचा शब्द वापरला नाही का आता? काहीतरी गडबड झाली, माफ करा. मी एवढा मरमर मरतोय असं मला म्हणायचं होतं. चुकून मी लिंगभेद केला. एवढा खस्ता खातोय, एवढा मरमर करतोय, एवढे काबाड कष्ट करतोय, एवढी नोकरी करतोय, इतके 12-12, 14-14 तास काम करतोय, कोणीच माझी दखल घेत नाही. कोणीतरी तर दखल घ्यायला पाहिजे. बापरे, कोणी माझ्याकडे लक्षच देत नाही. आपल्याला सारखं वाटतं लोकांनी माझी दखल घ्यावी, कोणीतरी माझी दखल घ्यावी, असं सारखं वाटत असतं. आणि चुकीचं नाही त्याच्यामध्ये, पण आपण परमार्थ साधना करून विचार करतो आहोत, साधक या दृष्टीने जेव्हा विचार करतो आहोत त्यावेळेला लोकांनी माझी दखल घ्यावी हे वाटणं बरोबर आहे का ईश्वरांनी माझी दखल घ्यावी हे वाटणं बरोबर आहे? आता आपण उभी ऐकली तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली अपारा दोषाला ती. तशी पद्धतीने माझ्या हातून जर का कर्म घडलं तर ते कर्म त्याला प्रिय होईल. आणि त्या प्रिय तसं जर काय झालं तर मग तो मला जसं पाहिजे तसं मार्गदर्शन करेल किंवा मला तसा भाव देईल. त्यात मी माझा माथा मुकुट करी असं तो म्हणतो नंतर भगवंत. पण ते ईश्वराने दखल घेतली तर आपलं लक्ष कुठे असतं? माझी दखल कुठे घ्यायला पाहिजे? घरातल्यांनी, बाकीच्यांनी, लोकांच्यांनी. माझ्या अपेक्षा काय असतात? या सगळ्या लोकांकडनं मिळायला पाहिजे. हो, अपेक्षा सांगतो, पुस्तक खोलीमध्ये एंट्री केली ना तरी देखील मी बघत असतो कोण कोण मला ऑब्झर्व करतोय, कोण कोण मला हाय करतोय, कोण कोण मला मी आल्याचं नोटीस करतोय. आणि ज्यांनी नोटीस केलं तो माझ्या चांगला पक्षात. जो मला नोटीस करत नाही, जो मला इग्नोर करतोय तो कसा? फार सुष्ट दिसतोय, सोडून जायचं. किती लक्ष असतं आपलं? लोकांनी माझी दखल घ्यावी याच्यावर किती लक्ष असतं आपलं? आणि त्या ईश्वरांनी माझी दखल घ्यावी याच्यावर आपलं किती लक्ष असतं? शून्य. साध्या साध्या गोष्टी असतात. निरपेक्षता, स्वरूपाच्याकडे लक्ष ठेवण्याची जर का आपली सवय झाली, मग अशी आपण जे बघितलं द्रुपकडे जर का लक्ष ठेवण्याची आपली जर का सवय झाली, त्या ईश्वराकडे नजर ठेवण्याची जर का आपल्याला सवय लागली तर या छोट्या छोट्या गोष्टी आणि क्षुल्लक गोष्टींवरनं आपल्या अपेक्षा, आपल्या आशा थांबतील. आणि मग आपल्या आशा थांबल्या की आपल्यामध्ये फक्त त्या भगवंताबद्दलची आशा निर्माण होईल. आणि त्या भगवंताबद्दलची आशा आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. त्याच्यामुळे आपण निरपेक्ष राहावं, निरपेक्ष वृत्तीने व्यवहार करावा. हे जरी का आपल्याला साधलं तरी हे सगळी बाकीची लक्षणं जी आहेत ती आपल्यामध्ये येऊ शकतील, नव्हे येतीलच अशी हमी संत एकनाथांनी दिली. जीवनमुक्तीची लक्षणं बघतो आपण. जीवनमुक्ती कशा पद्धतीची असते, का असते, त्याच्यामधनं काय काय साध्य होऊ शकतं. काका सांगतात हे सगळं करायचं असेल तर साधा खूप सोपा मंत्र त्यांनी सांगितला आहे, तो म्हणजे रामकृष्ण हरी. आणि ते म्हणतात त्याला खोडरबर सारखं ट्रीट करा. म्हणजे कोणी माझ्याकडे तसं बघितलं रामकृष्ण हरी, त्यांनी तसं बघितलं रामकृष्ण हरी, त्यांनी तसं बघितलं नाही. दुसरा आणि शेवटचा एक मुद्दा सांगू की जीवनमुक्त मगाशी आपण म्हटलं की तो निरपेक्ष असतो किंवा निष्काम असतो. त्याचा पूर्ण काम संकल्प थांबलेले असतात. ज्याचे संकल्प पूर्णपणे थांबलेले असतात तो ब्रह्मपदाला पोचलेला असतो. जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. वाक्य सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेलं. संकल्प लोप झाला की जीवाला ब्रह्मत्व प्राप्त आहे असं तुकाराम महाराजांनी आम्ही पूर्वी सांगितलेलं आहे. मग हे संकल्प करत नाहीत का? जीवनमुक्त पुरुष यांचे संकल्प जर का पूर्णपणे थांबले असतील तर मग यांचे संकल्प कसे असतात?
ते संकल्प करत नाहीत का? काकांनी किती ग्रंथ लिखाण केलेलं आहे, ते त्या संकल्पाशिवाय केलं असेल का त्यांनी? मग हे यांचे संकल्प कशा करता असतात, कोणा करता असतात, कोणासाठी असतात? हे जे जीवनमुक्त असतात ना, त्यांचे संकल्प दुसऱ्यांकरता असतात, परोपकारासाठी असतात, लोकांच्या कल्याणाकरता असतात, समाजाच्या हिताकरता असतात. स्वतः करता, स्वतःच्या स्वार्थाकरता त्यांचे संकल्प अजिबात नसतात. मी शरीराच्या धर्माबद्दलचं म्हणत नाही. भूक लागली, खाणं मगाशी आपण विचार केलाय, जेवण बनवायला पाहिजे, काहीतरी खायला पाहिजे, हा संकल्प मनामध्ये इच्छा निर्माण होणं, याला काही वावगं नाही. मी सांगतोय की सकळ कल्याणाच्या, लोकांच्या कल्याणाकरता म्हणून त्यांचे संकल्प असतात, असे ते सत्य संकल्प पुरुष असतात. त्यांचं सगळं जीवन हे परोपकाराकरता असतं. ते स्वतः करता काही जगत नसतात, ते दुसऱ्यांकरता जगत असतात. आज काकांना काय मिळवायचं राहिलंय, किती कार्य केलं त्यांनी, किती वर्षांपासून हे कार्य करतात. आपण किती बघतो, किती त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, किती ठिकाणी फिरलेत, किती गावं फिरलेत, कुठल्या कुठल्या पद्धतीचा प्रवास त्यांनी केलेला आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. बऱ्याच जणांना माहिती आहेत, सगळे मला डोलवतात म्हणून मी त्याच्यात जास्त सांगत नाही. पण हा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला यांचे संकल्प जे ठरलेले असतात, पण ते संकल्प त्यांचे थांबलेले असले तरी सुद्धा ते परोपकाराकरता जीवन जगत असतात. म्हणून असा जो जीवनमुक्त व्यक्ती असतो, जीवनमुक्ती असते ती स्वतः करता न जगता दुसऱ्यांकरता जगणं हे महत्वाचं असतं, आणि हे ते करत असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला काय बोध घ्यायचा, आपल्याला काय साधन करायचं याच्यामध्ये, हे झालं त्यांचं लक्षण. याच्यातनं आपण साधन काय करायचं, आपण दुसऱ्यांकरता जगायचं, दुसऱ्यांकरता झटायचं, बरोबर की नाही? तर ठीक आहे, एक साधी गोष्ट सांगतो. या जगामध्ये असंख्य लोकांना असंख्य प्रकारच्या वेदना आहेत, दुःख आहेत. त्यांचे सगळ्यांची सगळी दुःख आपण दूर करू शकत नाही. काका म्हणतात कोणातरी एकाला तरी त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांची सगळी दुःख आपण पूर्ण करू शकत नाही, पण निदान एखाद्या व्यक्तीला, आणि ती व्यक्ती एखादी निदान आपल्या घरातली असली तरी सुद्धा तेवढ्या पुरतं जरी का आपण करू शकलो, तेवढ्या व्यक्तीपुरतं जरी का आपण करू शकलो तरी सुद्धा आपण खूप शांतपणे जीवन जगू शकतो. बरोबर आहे की नाही? घरातल्या व्यक्तीबद्दल बोलतोय मी, बरोबर आहे की नाही? एक मायक्रोसॉफ्ट मध्ये जिथे मी काम करतो ना, तिथे आमचं एक विजन स्टेटमेंट आहे. प्रत्येकाचं मिशन स्टेटमेंट, विजन स्टेटमेंट वगैरे अशा कंपन्यांचं असतं, बरोबर? त्यांच्या विजन स्टेटमेंट जे आहे ते फार आवडतं मला. त्याचं कारण आहे ते परमार्थाशी फार सुसंगत आहे. ते स्टेटमेंट असं, टू हेल्प पीपल अँड बिझनेसेस अराउंड द वर्ल्ड टू रिअलाइज देअर फुल पोटेन्शियल. आणि तुम्ही विचार करा, जे जीवनमुक्त असतात, जे सद्गुरू असतात, ते हेच करत असतात. एखाद्या व्यक्तीला मदत करणं म्हणजे तात्पुरती मदत करणं नसतं, टू रिअलाइज देअर फुल पोटेन्शियल अशा पद्धतीने तू मदत करणं असतं. ते श्री गुरु त्या सत्शिष्याला त्या गुरुपदावर नेऊन बसवतात. आपल्यासारखे करती तात्काळ असं जे म्हटलेलं आहे तशा पद्धतीने ते करतात. अशा पद्धतीने त्यांचा परोपकार असतो. नुसतेच त्यांचे दुःखांचं समाधान करून त्यांना शांत करतात, तेवढ्या पुरतं करतात असं नाही, त्याला परमसुखाची प्राप्ती करून देतात. आणि अशा प्रकारची परमसुखाची प्राप्ती करण्याकरता ते स्वतः सतत झटत असतात आणि असंख्य लोकांबरोबर काम करत असतात. जे जे देखीचे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. जे जे भूत दिसतंय, भूत मात्र म्हणजे प्राणी मात्र, जे जे दिसतात त्यांना त्यांच्यातला भगवंत बघणं, त्यांना उपकृत करणं, याच्याकरता ते काम करत असतात. आणि आपण काम करत असतो ते लोकांना प्रसन्न करण्याकरता, बॉसला प्रसन्न करण्याकरता, बरोबर आहे की? बॉसला प्रसन्न करणं, बॉस प्रसन्न म्हणजे माझं काम झालं, एवढंच काम असतं. किंवा घरच्यातल्या लोकांना प्रसन्न करण्याकरता. पण लोकांना प्रसन्न करत असतो का आपण खऱ्या अर्थाने? कोणाला प्रसन्न करायचं असतं? खरं विचार केला ना तर कळेल, आपण लोकांना प्रसन्न करण्याकरता झटत नसतो. आपण लोकांना न प्रसन्न करता त्यातल्या देवाला प्रसन्न करण्याकरता बघत असतो. लोकांच्या मधला देव, आता जे आपण बघितलं, जे जे एकीचे भूत ते ते जाणीचे भगवंत, त्यातला जो भगवंत आहे त्याला प्रसन्न करण्याकरता जर का आपण झटत असू तर प्रश्न असा उपस्थित होतो की त्या देवाला प्रसन्न करण्याची गरज आहे का? देवाला प्रसन्न करण्याची गरज आहे? देव कसा आहे? प्रसन्नच आहे. मग खरं प्रसन्न कोणाला करायचं इथे? आपल्या स्वतःला प्रसन्न करायचं. आपण का असं काम करतो? आपण बॉसला का प्रसन्न करायचं असतो? कारण त्याच्यामध्ये आपलं हित असतं म्हणून, बरोबर आहे की नाही? दुसऱ्यांना प्रसन्न करण्याचे किंवा दुसऱ्यांची काळजी घेण्याचे का बघतो?
आपल्याला स्वतःला आनंद पाहिजे म्हणून. काकांनी एक छान उदाहरण दिलं होतं की एक गाडीवाला टेकडीवर त्याची गाडी ओढत घेऊन चालला असताना काका मागणं जाऊन त्याला थोडासा सपोर्ट करतात आणि त्याला धक्का देतात, आणि धक्का दिल्यानंतर तो मागे चमकून बोलून बघतो की माझा भार हलका कसा काय झाला. त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर ते आनंदाचे भाव असतात की अरे कोणीतरी मला येऊन मदत करत आहे, मागणं मला या चढावावर गाडी ढकलायला मदत करतात आहे. हा जो त्याचा आनंदाचा भाव असतो त्याच्या चेहऱ्यावर, तो बघून काकांना समाधान झालं. असं काकांचं उदाहरण आता आपल्याला कोणी ऐकलं असेल तर सगळ्यांनी ऐकले की माहित नाही. अशा प्रकारे काकांनी एक दृष्टांत दिला होता. हे त्याचं फलित आहे, लगेच त्याच्या चेहऱ्यावर जो भाव आहे ते त्यांच्या सत्कर्माचं लगेच फलित आहे. हा परोपकार जेव्हा आपण करतो त्यावेळेला तो दुसऱ्याकरता नसून, दुसऱ्यांमधल्या देवाकरता नसून, तो आपल्याच देवाला, आपल्या आतल्याच स्वतःलाच प्रसन्न करण्याचा परोपकार आहे. ही आपल्याकरता साधन आहे. पण आपण जर का असं करत राहिलो तर आपलं मन प्रसन्न राहील. पण दुसऱ्यांच्या हिताकरता झटणं यांनी आपण स्वतः प्रसन्न होऊ, आणि आपण स्वतः प्रसन्न झालो तर आपण आनंदी होऊ, आपण आनंदी झालो तर आपण शांत होऊ. आणि मग हे जे सगळे वर्णन केलेले आहेत काकांनी शास्त्रांनी, शांत, प्रसन्न, निर्भय असं आत्मरूप, त्याची प्राप्ती आपल्याला होईल, त्याचं सुख आपल्याला मिळेल. म्हणून हे जे देव सगळे लोक असतात, जीवनमुक्त पुरुष असतात, ते आपल्याकरता जगत नाहीत, स्वतः करता, स्वार्था करता, लोकांकरता जगतात, लोकांच्या कल्याणाकरता जगतात. तुकाराम महाराज म्हणतात, आता उरलो उपकारा उरता. अशा प्रकारे त्यांचं जीवन असतं. तशा पद्धतीचं जीवन आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावं, हे जे ज्ञान आपण आता चर्चा केली ते ज्ञान आणि अशा प्रकारची जीवनमुक्ती, त्याच्याकरता आपण इथे आलेलो आहोत. ही जीवनमुक्ती आपल्या सगळ्यांना आपल्या गुरुकृपेने प्राप्त व्हावी अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा त्यांना अर्पण करू आणि इथे थांबू. जय जय रघुवीर समर्थ. मला आठवत आहे की मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आम्ही पंचदशीचा अभ्यास केला, आणि पंचदशीमध्ये दीप प्रकरणामध्ये तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे, आणि प्रदीर्घ आणि मोठं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 300 श्लोक आहेत. आणि हा तृप्ती अनुभवलेला कसा असतो हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि सुरुवातीला त्याला एक श्लोकाचा आधार घेतलेला आहे, आणि त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की तो जो तृप्ती अनुभवणार आहे तो किम इच्छम अनुसंजरेत, किम इच्छम म्हणजे तो कसली इच्छा ठेवेल आणि कुठला ताप करून घेईल. आणि हे पूर्ण प्रकरण जे आम्हाला कळलं, म्हणजे शाब्दिक परोक्ष लेवलवर असंच म्हणूया आपण, ते पूर्ण प्रकरण 300 श्लोकांचं जर काही कळलं असेल आम्हाला की काय सांगायचंय ग्रंथकारांना, त्याचं कारण असं की ताका आम्हाला बघायला समोर होते. कारण आपल्यासाठी उदाहरणं जे जीवनमुक्तांची असतात ती समर्थांसारखी असतात. समर्थ रामदास स्वामींसारखे, एकनाथ महाराजांसारखे संत, गोंदवलेकर महाराजांसारखे संत, पण आपल्या समोर अशी ती तृप्ती अनुभवणारे कोण? तर जर काका नसले असते तर तृप्तिदीप हे प्रकरणच कळलं नसतं. किंवा आता प्रमोद दादा आपल्याला जी लक्षणं सांगत होता की निरपेक्ष म्हणजे काय असतं, की किम इच्छम अनुसंजय, कुठले ताप करून घेणार ते त्रिविध तापांपैकी ताप करून घ्यायला बसतील कशाला. आणि तृप्ती अनुभवलेले विवेक सिंधू, आता यावर्षी आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये मुकुंदराज असं म्हणतात की ढालेपणाची ढेकर येवी देता जेवणार, म्हणजे ढालेपणाची म्हणजे जो तृप्तीने जेवलाय, ज्याचं पोट भरलेलं आहे तोच त्या पोट भरल्याची ढेकर देऊ शकतो की नाही. तर तो जो तृप्त आहे तोच तृप्ती अनुभवत असतो. तर हे अशा पद्धतीने जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने लक्षणं ऐकत असतो जीवनमुक्तांचे, तेव्हा आपल्याला अनुभव घेऊ शकतो, आपण समजू शकतो परोक्ष लेवलवर तरी की हे आयुष्य कसे जगतात. म्हणजे खातात पितात हे सगळं आपल्यासारखं करतात, पण ते बाधित अनुवृत्तीने करत असतात हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं. तर हे आत्ताचं सेशन आम्हाला खूप वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्याचा उपयोग झाला, म्हणून धन्यवाद देते तुला. आणि सगळ्यांना एक आनंदाची आता गोष्ट सांगायची आहे की स्वतःहून डॉक्टर मगाशी मी उठले तर स्वतःहून डॉक्टर काकांचा फोन आलेला आहे की ते इकडे आपल्या सगळ्यांबरोबर जेवायला येत आहेत. तर आपलं भाग्य की आपण थांबूया त्याच्यासाठी ते येईपर्यंत. आणि आता खरं म्हणजे आपण असं जाहीर करतो तिकडे की हे 3 सत्रांचं, म्हणजे इतकं लहान कुठलं शिबिर असतं का छोटंसं, म्हणजे 3 सत्रांचं शिबिर. पण मला असं वाटतं की इतकं लहान 3 सत्रांचं शिबिर असून पण या 3 सत्रांमध्ये आपण जे मुख्य विभाग या संपूर्ण ग्रंथामध्ये होते ते आपण 3 सत्रांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जरी ते थोड्या वेळेचं असलं, 3 सत्रांचं असलं तरी त्याची व्यापकता किंवा जे जे काही शिकायला आपल्याला शक्य नाही
तिन्ही सत्रांमधून मिळालं त्याचा उपयोग आपल्याला बरेच दिवस होईल. आपण परत ग्रंथाकडे जाऊ शकतो. पुढच्या वर्षी परत गणेश दादा मी सांगितल्यासारखं आणि पुढच्या वर्षीच्या सत्रांमध्ये प्रमोद दादा परत आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं मार्गदर्शन होणार आहे आणि जयश्रीताई असणार आहे तेव्हा शैलाताई असणार. म्हणून वेगवेगळ्या वक्त्यांकडनं आपण पुन्हा तोच ग्रंथ बघणार आहोत आणि आपण त्याचा उपयोग जास्तीत जास्त पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि बाकी कुठल्या वेगळ्या ग्रंथांकडे जाऊ, संत ग्रंथांकडे, तेव्हा या ग्रंथाचा आपला उपयोग नक्की होणार आहे. आता मात्र हे शिबिर संपलंय असं मी जाहीर करते. एक निवेदन करायचं गणेश दादाला एक निवेदन करायचं मी त्याला निवेदन करायला परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा निवासी सांगता वर्गाचा समारोप आपला होतोय. काही कारणास्तव आपण मनोगतांचं आणि याचं सत्र आभार प्रदर्शनाचं सत्र स्किप केलंय. परंतु जे काही या वर्गाच्या मागे घडलेलं आहे गेल्या 6 वर्षामध्ये त्याविषयी त्या संदर्भात त्याशी संलग्न असणाऱ्या सर्वांचे आभार मानणं कोणाला आवडणार नाही. त्यांच्या ऋणातच राहणं हितकारक आहे. आपल्या आभार प्रदर्शनासाठी नाही मिळवा, परंतु हा सांगता वर्ग जरी असला तरी एका अर्थाने मी असं म्हणेल की हा सुरुवातीचा म्हणजे दुसऱ्या एका वर्गाचा सुरुवातीचा वर्ग आहे असं मी म्हणेल. पुढच्याच अल्टरनेट संडे आपण पुन्हा परमार्थ विज्ञानचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आणि परंतु डॉक्टर तसं सुचवलेलं आहे की आचार्य बदलून आपण हेच विषय पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करू. एवढ्याचसाठी की ते समजलेले विषय दृढ होण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी आपण पुन्हा या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने आपण हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. गेले 6 वर्ष आपल्या तीनही आचार्यांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आपल्याला अगदी हातचं काही न ठेवता मनमोकळेपणाने ज्ञानदान केलेलं आहे आणि त्याबद्दल त्या आचार्यांचे जेवढे आभार कमीच आहे. माननीय आपल्या गुरुवर्या अलकाताई मुतालिक असो, सीमाताई इनामदार असो, शमिकाताई तर काय म्हणजे त्याच्यावर कळस चढवलेला आहे. असं मी म्हणेल की आजचा जो वर्ग झाला आपला 2 दिवसाचा 1.5 दिवसाचा हा वर्ग व्हावा खरं म्हणजे आतून मला असं वाटतं की हा काकांचाच संकल्प होता. एक 6 वर्षाचा ऑनलाईन वर्ग झाल्यानंतर त्याची सांगता या 2 दिवसाच्या वर्गाने व्हावी हा काकांचाच संकल्प होता. असं राहून वाटतंय. नाहीतर पूर्ण कॅन्सल झालेला वर्ग पुन्हा पार पडतोय म्हणजे विश्वासच बसत नाही मला या गोष्टीवर. आणि काकांच्या नंतर याचं श्रेय जर कोणाला देतात त्याच्या शंकेला द्यावं लागेल. कारण तिने खरोखर म्हणजे तो संकल्प पूर्ण करायला नेण्यासाठी तिचं जे योगदान आहे ते शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही आहे. पुढे येणाऱ्या या सगळ्या कालावधीमध्ये अनेक जणांनी सहभाग घेतला. अगदी प्राजक्ताताई, संदीप निमकर जो इथे आलेला नाही आहे, अमृता, राहुल, टेक्निकल टीमचं या ऑनलाईन वर्गाचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं होतं. कारण बरेचसे सहभागी जे होते त्यांना ही पद्धतच नवीन होती. त्यामुळे टेक्निकल टीमनी इतक्या पद्धतशीरपणे काम केलं की नवीन असून सुद्धा सगळ्यांनी ती पद्धत आत्मसात केली आणि अगदी शेवटच्या सेशन पर्यंत सुद्धा 60-70 लोकांची उपस्थिती होती. नाव नोंदणी भरपूर झाली, तो विषय वेगळा आहे. परंतु हे टेक्निकल टीमचं सुद्धा आभार मानायला हवे. आणि ह्या पलीकडे जाऊन अनेक लोक मला म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून निरोप आले किंवा मेसेज येत होते की आम्ही नंतर रेकॉर्डिंग ऐकतो आहोत. त्या सगळ्या सेशन नंतर रेकॉर्डिंग ऐकणारा सुद्धा एक मोठा वर्ग आहे. खर तर हा वर्ग
निवासी संकल्पना होती डोक्यामध्ये की हे जे काय आपण परमार्थ विज्ञान ग्रंथाच्या माध्यमातून अनुभवलेलं आहे किंवा ऐकत आहोत त्याचा प्रत्यक्ष अनुभव इथं जाऊन घ्यावा आणि काकांचे आशीर्वाद सगळ्यांना ऐकायला मिळावे, त्याला भाग्यच लागतं असं म्हणायला हरकत नाही. जे काही मोजक्या लोकांना आज ते भाग्य मिळालेलं आहे ते तर म्हणजे शब्दातीतच आहे, परंतु असं भाग्य जास्तीत जास्त जणांना मिळावं यासाठी पुढच्या परमार्थ विज्ञान वर्गाची सांगता आपण किमान 3 दिवसाचा वर्ग घेऊन करूया असा एक संकल्प आपण काकांच्या प्रेरणेने इथून पुरतो आहे. पुढचा जो वर्ग आपला चालू होईल यामध्ये आपल्याला तेवढेच अधिकारी आचार्य लाभलेले आहेत. आता आपण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला ते प्रमोद दादा वाळवेकर हे प्रमुख आचार्य आहेत. 10 पैकी 4 प्रकरण ते घेणार आहेत. उरलेल्या 6 प्रकरणांपैकी 3 प्रकरण आदरणीय शैलाताई काळकर आणि जयश्रीताई सांगवीकर या दोघी जणी उरलेली प्रकरणं घेणार आहेत. तर या पुढच्या राऊंडचा जो देखील अभ्यास सगळ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करावा. आपल्या हितसंबंधातील आपल्या ओळखीच्या अनोळखी ज्यांना कोणाला या विषयाची आवड आहे त्यांना या वर्गाला जॉईन करायला सांगावं. साधना विचार अभ्यास वर्गाचे ऑलरेडी 2 गट आहेत, 3रा गट करायची वेळ आली तरी चालेल, परंतु हा विषय जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या ग्रंथाच्या प्रकाशकीय मनोगतामध्ये एक फार सुंदर वाक्य दिलेले आहे की संतांच्या उपदेशाचा प्रभाव, संतांचा शुभ संकल्प आणि ईश्वराची कृपा या तिन्हीतूनच एखादा साधक साधनेला लागतो आणि त्याची पारमार्थिक उन्नती होते, त्याचा पारमार्थिक विकास घडतो. हा एक क्रमविकास आहे पारमार्थिक वाटचाल म्हणजे. आणि ही वाटचाल होत असताना त्या साधकाचं मन हे निसंदेह होत, तो साधक निसंदेह होत जातो. आत्मारामाची शेवटची ओवी आहे की इतिश्री आत्माराम रामदासी पूर्ण काम निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी श्रीराम. असं सद्गुरु चरणी निसंदेह अनुभवण्याचं भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना लाभो अशी समर्थांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय